नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 20 फेब्रुवारी आणि आता तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. आपली रब्बीची जी पिकं आहेत ती आता माल भरण्याच्या अवस्थेत आहेत. उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी गहू ओंबी भरण्याच्या अवस्थेत आहे आणि ही ओंबी भरण्याची जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये पाण्याचं नियोजन जर चुकलं तर आपलं उत्पन्न कमी होऊ शकते. तर बंधूंनो, आपल्या गव्हाचं निरीक्षण करा आणि त्याला गरज असेल तर पाणी द्या. आणि हे आपलं शेवटचं पाणी असेल. हे पाणी देताना एक दक्षता घ्या की पाणी जास्त नाही झालं पाहिजे. म्हणजे ओंबी भरण्याच्या अवस्थेत वॉटर स्ट्रेस असेल तरी नुकसान होते. पाणी जर जास्त झालं तर आपला गहू लोळण्याची शक्यता आहे. कारण पाणी जर जास्त झालं तर वॉटरलॉक कंडिशन जमिनीमध्ये येतील आणि या अवस्थेमध्ये गव्हाला न्यूट्रिएंट उचलता येणार नाहीत आणि मग आपलं जे वॉटर स्ट्रेस मध्ये जसं नुकसान होते तसं वॉटर लॉग मध्ये सुद्धा नुकसान होते. त्याचप्रमाणे आपलं चण्याचं पीक सुद्धा आता बरेच ठिकाणी घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे आणि या घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण पिकाचं निरीक्षण करा. जर गरज असेल तर त्याला पाणी द्या. आणि चण्याला बहुधा आपण पाणी स्प्रिंकलरनं देतो तर 2 तासाची, 2.5 तासाची, 3 तासाची आपल्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा आपल्या जमिनीच्या परिस्थितीप्रमाणे लागते तशा प्रकारची स्प्रिंकलरची शीप द्या. चण्याला जर या अवस्थेमध्ये आपण जास्त पाणी दिलं तर चण्याच्या मुळावरच्या गाठी मरतील, ज्या गाठीतून चण्याचं पीक नायट्रोजन घेते. आणि जर गाठी मेल्या तर नत्र मिळणार नाही आणि आपला चणा मग त्या नत्राच्या कमतरतेमुळे लवकर पिवळा पडेल. म्हणजे वॉटर स्ट्रेस जर असेल तरी प्रॉब्लेम, जास्त पाणी दिलं तर वॉटरलॉक कंडिशन येतील आणि कुठलंही पीक वॉटरलॉक कंडिशन मध्ये जेवढा वेळ असेल तेवढा वेळ ते काम नाही करत. चणा सुद्धा त्याला अपवाद नाही. तर पाहिजे त्या पद्धतीनं पाहिजे तेवढं पाणी द्या. आणि आपली जी पिकं आहेत आता माल भरण्याच्या अवस्थेत आहेत, त्यांना योग्य प्रकारे इरिगेशन करून पाणी देऊन आपलं उत्पन्न कमी होण्यापासून त्यांना वाचवा. बंधूंनो, आम्ही दिलेल्या सूचना माहिती आपल्याला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना कळवा, आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.